समाजाचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर या महामानवास, तसंच आमच्या या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे आधारस्तंभ स्वर्गीय दादासाहेब साबळे यांना मानवंदना. आजच्या या गोड समारंभासाठी ज्यांच्याशिवाय शोभा येत नाहीये असे आमचे कुटुंब प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट राजूजी साबळे, आमच्या संस्थेचे सेक्रेटरी कृष्णाबाई गांधी, आमच्या स्कूल कमिटीचे चेअरमन नरेंद्रभाई गायकवाड, आमचे तरुण संचालक नितीनजी मामुगडे, ज्यांचं आता भाषण झालं ते मेहता सर, ज्यांचा आदर्श मला आहे. आजही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर नक्कीच आम्हाला सुद्धा नक्कीच सगळ्यांना लाज वाटते की अरे एवढे मोठे असून सुद्धा आज त्यांचा कामाचा उत्साह. मी कृष्णाबाईंकडे गेलो होतो त्यावेळी त्यांना देखील बोललो, ते सुद्धा आजही ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे एवढे आदर्श आपल्या समोर आहेत, त्यामुळे आम्ही काहीच नाही असं वाटतं. तसेच या ठिकाणी सर्व माझे नातेवाईक, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पाहुणे, माझे माजी शिक्षक बरेचसे मी बोलावणं केलंय की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला यावं. श्री खांडेकर सर असतील, आमच्या मेहता मॅडम असतील, सगळ्याच मी सगळ्यांची नावं घेत नाही. राजा भाऊ इथे असल्यावरती आम्हाला जरा प्रेशर येतं, कारण तो संपूर्ण कार्यक्रम हा पार पाडत असतो आणि आमची पूर्ण लक्षपूर्वक त्याचं इतकं बारकाईने लक्ष असतं की कोण काय बोललाय ते त्याचं सगळं पद्धतशीर कॅल्क्युलेटरच, एक कॉम्प्युटर एआयच आहेत आमचे. तर त्यामुळे आमचं एक प्रेशर वाढतं. बऱ्याच जणांची नावं घेतली, गणेश चव्हाण आहे, आमचे दीपक बोरापूर आहे, सर्वांचीच नावं घ्यायला पाहिजे, म्हणजे घरचीच सगळी आहे. आणि या ठिकाणी आमच्या मॅडम नगराध्यक्षा सुर्वे मॅडम खास करून माझ्या कार्यक्रमासाठी इथे आवर्जून उपस्थित आहेत. आपण सर्वजणच आहात, माझे कुटुंबीय असतील आणि माझे पाहुणे महाडून गरबे आलेले आहेत, आमचे साडू आणि सर्व त्यांचे कुटुंब, आमचे यादव परिवार, दिलीप यादव, आमचे मेवणे, सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आमचे आई सुमन आणि आमचे वडील पवार गुरुजी की ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण देखील सहभाग घेतला होता, एक आदर्श आमच्या समोर. त्यांना देखील या क्षणी मी त्यांची आठवण काढतो. आणि ज्यावेळी या शाळेत लागण्याच्या अगोदर स्वर्गीय दादा जेव्हा आमदार होते तेव्हा राजाभाऊ पण जिल्हा परिषद सदस्य होते आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी होतं शाळेमध्ये. म्हणजे आमचे अरुण दादा हे शाळेकडे अतिशय प्रामाणिकपणे लक्ष देत होते. ज्युनियर कॉलेजची सुरुवात होती आणि एकदम 5-5, 6-6 तुकड्या होत्या, एकच कला शिक्षक होते आणि ती खरी म्हणजे गरज होती. आणि अशा वेळी आर्ट टीचर डिप्लोमा करताना देखील दादानी या शाळेमध्ये मी लागावं यासाठी शिफारस केलेली मला आठवते. आणि त्यानंतर मी इथे लागल्यानंतर अरुण दादांनी सांगितलं की तुला नक्की जायचं असेल तर जाऊ शकतोस, पण इथे 1 वर्ष तरी तुला जॉब करावा लागेल आणि केलंच तर बरं, मला आनंद होईल. तर ती सिच्युएशन त्यांनीच निर्माण केली आणि त्यामुळे मी या ठिकाणी लागलो. आणि त्यानंतर या शाळेमध्ये जेव्हा मी रुजू झालो त्यावेळी एक छोटी पडकी अशी शाळा होती ज्यामध्ये आम्ही शिकलो. खरं म्हणजे शाळा माझीच आहे आणि या शाळेमध्ये मला काम करायचं आहे, हेच माझं कर्तव्यभूमी असं समजल्यानंतर मी काय करू आणि काय नको असं मला झालं. पण विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण करण्यासाठी, म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा 2च विद्यार्थी इलेव्हन्थली इंटरमिजिएटला बसले होते. आज तुम्ही जर आले बघितला, मी जेव्हा पहिल्या वर्षी म्हणजे 92ला जेव्हा विद्यार्थ्यांच्या वर्गात गेलो 52 विद्यार्थी बसले आणि ते सर्व पास झाले. 100% निकाल लागला. मला खूप आनंद वाटला. त्यानंतर ती जी काय आले उंचावला तो आजपर्यंत जवळजवळ 100. माझ्या बरोबर आता रणपिसे मॅडम आहेत. रणपिसे मॅडम पण 5वी-6वी मुलांना चांगले धडे दिले, त्यामुळे पुढे पुढे त्यांना मुलींना पण खूप इंटरेस्ट वाढला. मॅडमने जरी त्यांचं फलकलेखन सुंदर नाही म्हटलं, हा त्यांचा विश्वास आहे, पण असं काही नाहीये. आपण जेव्हा मनापासून एखादी गोष्ट करतो तेव्हा ती आपल्याला नक्कीच आत्मसात होते. तसंच या ठिकाणी जे सर्व शिक्षक माझे मित्र आहेत त्यांनी पण मला खूप सहकार्य केलंय. आमचे मिलिंद गायकवाड सर असतील, संगीत शिक्षक, त्यांनी सुद्धा म्हणजे आजही ते इतक्या कामामध्ये असतात व्यस्त, म्हणजे आमच्या सगळ्यांवरच लोड असतो. आता सर्व पद्धतच बदलली आहे. नवीन जे शैक्षणिक धोरण बघितलं तर लिखाणकाम किंवा कॉम्प्युटरचं जे
मार्क भरणं वगैरे जे आहे ते खूप झालेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली मुलांना पण प्रत्येक जण आता मोबाईल आणि गुगलवर सर्च करतो की काय पाहिजे असतं तर, पण त्यामध्ये आता ड्रॉइंग सारखा विषय शिकवणं खूप एकदम जिल्हाचं काम झालेलं आहे. मुलं प्रॅक्टिकली करायला मागत नाही, म्हणजे ते ब्रश घ्या, पाणी घ्या, रंग करायचं. तर या सर्वमध्ये जेव्हा आता शासनाने ठरवलं की शासकीय परीक्षेला गुण मिळणार, त्यावेळी विद्यार्थी खऱ्या अर्थानं कामाला लागलेले आहेत आणि गुण मिळणार आणि त्यासाठी पालक सुद्धा हा खरा म्हणजे शहरामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. इथे ग्रामीण भाग आहे, त्याची जाणीव असताना देखील आपण खूप काही प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचं नक्कीच रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. या संस्थेच्यासाठी जेव्हा राजाभाऊ या शाळेमध्ये रुजू झाले, म्हणजे त्यांची निवड झाली, तर खऱ्या अर्थानं एक नेता सर म्हणाल्याप्रमाणे एक घौडदौड सुरू झाली. आता जी इमारत होती पटक्या म्हणजे चपराची, कौलांची, तीच बांधायची होती. राजाभाऊने लगेच धडक मोर्चा घेतला की आपल्याला याचं प्लॅनिंग करायचं आहे. मला त्यांनी सांगितलं की एक कच्चा आराखडा करायचा. त्यावेळी आर्किटेक्चर जास्त असे नव्हते, पण आपल्याला प्रस्ताव ठेवायचा होता. तर त्यासाठी मला त्यांनी सांगितलं की ही जी शाळा इकडची ह्या बाजूची दिसते, तिकडे एक नाला असा पसरलेला होता, जमीन खूप अशी मोकळी होती. पण राजाभाऊच्या कल्पकतेने त्या ठिकाणी तो प्लॅन करताना मला त्यांनी बोलवलं की असं आपल्याला करायचं. तर त्या देखील संस्थेच्या या कामासाठी माझा हात लागला आणि मला त्याचा अभिमान आहे. जेव्हा दादा आपल्यामधून निघून गेले त्यावेळी खूपच शोककळा संपूर्ण शाळेवर पसरली होती. त्यावेळी राजाभाऊनी असंच म्हणजे सभेमध्ये झालं की काय करायला पाहिजे आपण. त्यावेळी मी सांगितलं की दादांचं स्मारक या शाळेमध्ये व्हायला पाहिजे. आणि आज आपण बघतोय की स्मारकामध्ये आपल्याला एक नवचैतन्य मिळतं. दादा जरी आपल्यामध्ये नसले तर त्यांचं कार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे त्यांच्यामुळेच मुंबईमध्ये शिक्षण घेऊ शकलो आणि म्हणून आज या ठिकाणी उभा आहे. तसंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं की जीवनामध्ये आपण आनंदी आणि सुखी राहण्याचं जे कारण आहे ते म्हणजे पहिलं आपल्यामध्ये काय गुण आहेत आणि आपण कशात आनंद आपल्याला मिळतोय ते ओळखलं पाहिजे. मी माझ्या मुलांना कधीच असं सांगितलं की हे कधी इंजिनियरच हो, डॉक्टरच हो, कारण तुम्हाला आयुष्य त्या जीवनामध्ये जे काढायचे जास्त वेळ कुठे जाणार आहे. तुम्हाला जर शिकवायला आवडतं तुम्ही शिक्षक व्हा, तुम्हाला जर पूल बांधायचे बांधकाम करायचं आहे तर तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्हाला खरंच सेवा करायची आहे रुग्णांची तर तुम्ही डॉक्टर व्हा. पण तुमचा वेळ जास्त ज्या ह्याच्यामध्ये जाईल ती गोष्ट तुम्ही साधा. आज माझ्या पुतण्याने पण सूत्रसंचालन मी करतो. मलाही आज जरा असं वाटायला लागलं की माझी खूप तारीफ केली चांगली, शब्दांकन खूप छान होतं, मुलांनी पण खूप छान बोललं. त्यामुळे मला जरा थोडंसं ह्याच्यासारखं वाटलं मी ढळतोय की काय. मित्रांनो जीवनाच्या वाटेवर म्हणून काही लिहून आणले मुद्दा मी म्हटलं माझ्या अवस्था होऊ शकते अशी. जीवनाच्या वाटेवर जीवन जगताना कितीतरी गोष्टी राहून गेल्या. गेले ते 3 गेले, नोकरी, घर, मुलांचे शिक्षण, लग्न, या सगळ्यामध्ये गोष्टी पार पडत असताना रिटायरमेंट कधी आले ते कळलेच नाही. आता या उर्वरित आयुष्याची दम